मित्र मैत्रिणींनो नमस्कार। तर महिला किंवा मुली यांना एकंदरीत देशामध्ये पुरुषांच्या बरोबरीने हक्क मिळावेत आणि त्यांना पुरुषांच्या बरोबरीने चालता यावं यासाठी सरकारकडून अनेक योजना राबविण्यात येतात। तर या योजना कोणत्या याची माहिती अनेक महिला किंवा मुलींना नसते आणि त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी घेऊन आलोय राज्य शासनाकडून महिला किंवा मुलींसाठी राबविण्यात येणारे विविध शासकीय योजना। या व्हिडिओमध्ये आपण अशा अनेक योजना आणि उपक्रम यांची माहिती बघणार आहोत जे शासकीय कर्मचारी किंवा शासकीय एकंदरीत सरकारकडून महिलांसाठी किंवा मुलींसाठी राबविण्यात येतात। तर हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर सर्व महिला आणि मुलींना आपण शेअर करा जेणेकरून त्यांनाही या शासकीय योजनांचा लाभ घेता येईल। चला तर मग या व्हिडिओची सुरुवात करूया। तर राज्य शासनाकडून राज्यातील महिला आणि मुलींसाठी विविध प्रकारचे शासकीय योजना राबविण्यात येत असतात, ज्यामधून महिला किंवा मुलींना आर्थिक तसेच सामाजिक सुरक्षा प्राप्त होते। सदरच्या योजना ह्या महिला व बाल विकास विभागाकडून राबविण्यात येत असतात। तर या योजनांची जी सविस्तर माहिती आहे ती आपण आता पुढील प्रमाणे पाहूया। यातील पहिली योजना आहे माझी कन्या भाग्यश्री योजना। या योजनेची सुरुवात ही दिनांक 1 ऑगस्ट 2017 पासून करण्यात आली असून सदर योजना अंतर्गत मुलींना आर्थिक सहाय्य देण्यात येते। यामध्ये एक मुलगी असल्यास त्यास 18 वर्षे कालावधीकरिता 50,000 रुपये तर 2 मुलींकरिता प्रत्येक मुलीच्या नावे 25,000 रुपये दिले जातात। याकरिता कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 7.5 लाखापेक्षा अधिक असू नयेत। तसेच माता पित्याने कौटुंबिक नियोजन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असेल। यातील दुसरी योजना आहे बेटी बचाव बेटी पढाव। आता एकंदरीत देशाच्या प्रधानमंत्र्यांनीच एक प्रकारे या योजनेची सुरुवात केली असल्याने राज्यामध्येही ही योजना मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या स्तरावर राबविण्यात येत आहे। या योजनेअंतर्गत राज्यातील बीड, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, कोल्हापूर, धाराशिव, सांगली व जालना अशा 10 जिल्ह्यांमध्ये बालक लिंग गुणोत्तर वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने राज्यात महिला आणि बाल विकास विभागाने केंद्र शासनाची वरील जिल्ह्यांमध्ये योजना राबविण्यात येत आहे। यामध्ये मुलींच्या जीविताची आणि संरक्षणाची खातरजमा केली जाते। तसेच मुलींच्या शिक्षणाची आणि सामाजिक सहभागाची खातरजमा केली जाते। तसेच पूर्वग्रह दूषित दृष्टिकोनामुळे होणाऱ्या लिंग निवडीला प्रतिबंधही केला जाते। दिनांक 16 जून 2018 पासून राज्यातील सोलापूर, पुणे, नाशिक, लातूर, हिंगोली या जिल्ह्याअतिरिक्त समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे। त्यानंतरची योजना आहे बाल संगोपन संस्था। तर यामध्ये महिला व बाळाच्या वास्तविक व जीविताच्या तसेच व्यक्तित्व आणि बाल्याला असणाऱ्या धोक्यापासून रक्षण करणे, कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये म्हणून मुलांचा दुबळेपणा कमी करणे आणि एकही मूल सामाजिक सुरक्षा कवचाच्या बाहेर जाणार नाही याची काळजी घेण्यासाठी बाल संगोपन संस्था स्थापन करण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर आहे महिला समुपदेशन केंद्र। तर अत्याचार पीडितांना, यामध्ये महिला आणि बालके असा दोघांचाही समावेश होतो, तर पीडितांना आणि झालेल्या मानसिक आघातामधून त्यांना बाहेर काढण्यासाठी समुपदेशनाची मदत पुरविण्याकरिता महिला समुपदेशन केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे। अत्याचारग्रस्त पीडित महिलांकरिता सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय महिला केंद्र। तर अत्याचार पीडित महिलांना सल्ला आणि मार्गदर्शन पुरविण्याकरिता तसेच सदर पीडितांकरिता ही केंद्र मार्गदर्शन आणि कायदेशीर मदतीबाबत सल्ला मिळण्याचे तसेच रोजगार आणि व्यावसायिक प्रशिक्षण मिळण्याचे ठिकाण याकरिता सदर केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे। त्यानंतर आहे बाल सल्ला केंद्र। मुलांच्या सर्जनशील क्षमतांचा विकास करण्याकरिता सदर बाल सल्ला केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये विविध उपक्रम करण्यासाठी, संधी आणि संवाद साधण्यासाठी, प्रयोग करण्यासाठी, नवनिर्मितीकरिता तसेच
त्यांच्या क्षमता आणि आवडीनुसार सादरीकरण करून दाखविण्यासाठी सामायिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। यामध्ये समोरची योजना आहे बाल संगोपन योजना। तर यामध्ये मुलांचे पालक अनेक कारणांमुळे जसे की विकार, यामध्ये दीर्घकालीन आजारांचा समावेश होतो, मृत्यू, विभक्त होणे, दोन्हीपैकी एका पालकाने सोडून जाणे अथवा काही अन्य कारणाने विभक्त होणे, अन्य काही आपत्तीमुळे त्यांची काळजी घेण्यास असमर्थ असतात, त्यांना तात्पुरते दुसरे कुटुंब उपलब्ध करून देण्याकरिता बालसंगोपन योजना ही मुलांसाठी कौटुंबिक देखभाल योजना आहे। तर ही योजना राबविण्यात येते। त्यानंतर आहे काम करणाऱ्या महिलांच्या मुलांकरिता राजीव गांधी राष्ट्रीय पाळणाघर योजना। काम करत असणाऱ्या महिलांच्या मुलांकरिता शाळापूर्व मुलांना आवश्यक ती प्रबोधनपर खेळणी तसेच शैक्षणिक साहित्य पुरविण्यात येते। याकरिता मुलांना पाळणाघरही उपलब्ध करून देण्यात येते। त्यानंतर इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना। या योजनेअंतर्गत गर्भवती आणि स्तनपान कालावधीमध्ये महिलांना वेतन नुकसान भरपाई म्हणून रोख रक्कम देणे तसेच त्यांना पोषक आहार उपलब्ध करून त्यांच्या आरोग्याची स्थिती सुधारली जाते। त्यानंतर अनाथालय, महिला स्वीकृती केंद्र आणि संरक्षित गृहे यामधील निराधार आणि परित्यक्ता विधवांच्या मुलींच्या विवाहाकरिता अनुदान अशा पद्धतीची एक योजना राबवली जाते। वरील निराधार आणि परित्यक्ता विधवांच्या मुलींच्या विवाहाकरिता 25,000 रुपये अनुदान देण्यात येते। यानंतरची योजना आहे किशोरी शक्ती योजना। वारंवार मुलांना जन्म देण्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, त्याचबरोबर संतुलित आहाराची आणि हिरव्या पालेभाज्या खाण्याची आवश्यकता इत्यादी बाबतचे आरोग्य आणि स्वच्छते संबंधित शिक्षण तसेच प्रशिक्षण देणे बाबत सदरची योजना राबविण्यात येते। या व्यतिरिक्त काही इतर योजना यामध्ये राबविण्यात येत असतात, त्या सुद्धा आपण पाहून घेऊया। तर त्या योजना आहेत निराश्रित महिला, किशोरवयीन माता तसेच अत्याचार पीडित महिलांकरिता राज्य महिला गृहे। यामध्ये वय वर्ष 18 ते वय वर्ष 60 वर्षांकरिता ह्या योजना राबविल्या जातात। दुसरी आहे देवदासी कल्याण योजना। तिसरी आहे निराश्रित महिलांकरिता आधार गृहे। त्यानंतर आहे किशोरवयीन मुलींकरिता योजना आणि एक शेवटची योजना आहे शुभमंगल सामूहिक विवाह योजना। तर या आणि अनेक अशा योजना राज्य सरकारद्वारे राज्यात महिला आणि मुलींकरिता राबविल्या जातात, जेणेकरून या योजनांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण आणि मुलींना सक्षम बनवून एक सुदृढ महिला आणि या देशाची एक सुदृढ नागरिक बनविण्याचे कार्य केंद्र आणि राज्य सरकारकडून करण्यात येते। त्यामुळेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं राज्य शासनाकडून महिला आणि मुलींसाठी राबविण्यात येणारे विविध शासकीय योजना। आशा करतो की हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल। व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका। आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका। चला तर पुन्हा एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये मी आपली भेट घेणार आहे। तोपर्यंत सर्व माझ्या देशवासियांना माझा नमस्कार।